तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। निलेश चव्हाणला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तब्बल 10 दिवसानंतर निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना यश आलंय। त्याचबरोबर त्याला आज कोर्टात सादर करण्यात आलं होतं। तर त्यामध्ये कोर्टाने निलेश चव्हाणला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली होती। तर गेले 10 दिवस तो पोलिसांना गुंगारा देत होता, पण शेवटी नेपाळमधून त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। तर आता याच गुंड निलेश चव्हाणला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला अखेर पोलिसांनी पकडलंय, त्याला कोर्टात हजर केलंय। त्याचबरोबर पुणे सत्र न्यायालयाने निलेश चव्हाणला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। गेली 10 दिवस आरोपी निलेश चव्हाण हा पोलिसांना गुंगारा देत होता। शेवटी त्याला नेपाळच्या बॉर्डरवर बेड्या ठोकण्यात पुणे पोलिसांना यश आलंय। त्यानंतर पुणे सत्र न्यायालयामध्ये त्याच्या संदर्भात सुनावणी सुरू होती आणि याच सुनावणी दरम्यान निलेश चव्हाणला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून। वैभव, या गुंड निलेश चव्हाणला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे, काय अधिकची माहिती? होता 3 जून पर्यंत निलेश चव्हाण पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्याच्यावरती जे प्रमुख आरोप ठेवण्यात आलेले होते त्याच्यामध्ये अबॅटमेंट टू सुसाइडला म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करण्याचे जे षडयंत्र या हगवणे कुटुंबियांनी रचलं त्याच्यामध्ये एक आरोपी म्हणून त्याची नोंद जी आहे ती या गुन्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे। आणि या गुन्हा घडण्यापूर्वी आरोपी शशांक हगवणे, करिश्मा हगवणे आणि निलेश चव्हाण यांच्यामध्ये फोन कॉल झाल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये सीडीआर रेकॉर्ड्स मधून समोर आलेलं आहे। त्याच्यामुळे ते फोन कॉल करून तो स्वतः या षडयंत्र होता का, त्याचबरोबर करिश्मा यांचे मोबाईल निलेश चव्हाणकडे त्यांनी तपासामध्ये तशी माहिती दिल्यावरती हे मोबाईल हस्तगत करायचे आणि त्याच्यातून काही डेटा चॅटिंग जे आहे ते रिकव्हर करायचे। यांच्यामध्ये काय संभाषण झालं यापूर्वीचं ते त्यांनी डिलीट केलंय का, पुरावे नष्ट केलेत का, या सगळ्या बाबतीमध्ये तपास जो आहे तो करायचा असल्यामुळे पोलीस कोठडी 5 दिवसांची मागितलेली होती। 3 दिवसांची कोठडी जी आहे ती न्यायालयानं निलेश चव्हाण याला सुनावली। तर धन्यवाद वैभव, आपण दिलेल्या माहितीसाठी। या आरोपी निलेश चव्हाणला गेल्या 10 दिवसांपासून पुणे पोलीस शोधत होता आणि शेवटी याच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना यश आलंय आणि याच आरोपी निलेश चव्हाणला आता 3 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या संदर्भात अजून पुढे काय कारवाई होते हे देखील पाहण्यासारखं असणार आहे। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या या निलेश चव्हाणला पोलिसांनी आज कोर्टात हजर केलंय। तर पुणे सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी सुरू होती आणि या सुनावणीनंतर कोर्टाने निलेश चव्हाणला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। गेली 10 दिवस हा निलेश चव्हाण पोलिसांना गुंगारा देत होता। तर शेवटी नेपाळच्या बॉर्डरवर या निलेश चव्हाणला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलंय। नेपाळ बॉर्डरवर या निलेश चव्हाणला पकडल्यानंतर तिथून विमानाने त्याला पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात आणण्यात आलं। तर त्यानंतर पहाटे 4 वाजता बावधान पोलिसांकडे त्याचा ताबा देण्यात आलाय आणि आज पुणे सत्र न्यायालयाने निलेश चव्हाणला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या संदर्भात वैभव, आणखी एक प्रश्न इथे उपस्थित राहतोय। 3 जून पर्यंत पोलीस कोठडी निलेश चव्हाणला सुनावलेली आहे, पण जसं की तू मगाशी सांगितलं की काही मोबाईल, करिश्माचा मोबाईल त्याच्याकडे असल्याची माहिती आहे, तर या संदर्भात काय अधिक पोलिसांचा तपास सुरू आहे? या दाखल गुन्ह्यामध्ये निलेश चव्हाण याचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालेलं होतं आणि त्याच्यानुसार या गुन्ह्यामधला त्याचा सहभाग कट रचना, अपप्रेरणा देणं म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणं अशा संदर्भातले कलम जे आहेत ते त्याच्यावरती आणि हा आरोपी जो आहे निलेश चव्हाण याच्याकडे करिश्मा आणि लता जी वैष्णवीची सासू आणि ननंद आहे त्यांचे मोबाईल होते। या मोबाईलमध्ये त्यांचं संभाषण जे आहे ते संभाषण पुरावा म्हणून वापरण्यात येऊ शकते याची माहिती असल्या कारणानं त्यानं ते मोबाईल मधून डिलीट केलेत का याबाबतचा तपास जो आहे
तो करायचा आहे. जर हे पुरावे डिलीट केलेले असतील तर त्याच्यावरती पुरावे नष्ट केल्याच्या प्रकरणात सुद्धा कारवाई जी आहे ती केली जाऊ शकते किंवा कलमवाढ केली जाऊ शकते. बरोबर. त्यासाठी हे मोबाईल जे आहेत ते हस्तगत होणं जास्त आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं तपास करायचा असल्याचं बावधन पोलिसांनी न्यायालयामध्ये सांगितलेलं होतं. शेवटी या सगळ्यामध्ये त्याला लुकआउट नोटीस काढल्याची माहिती न्यायालयामध्ये देण्यात आली. यापूर्वीच्या बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये त्याला हायकोर्टाकडून जामीन मिळालेला असल्याची माहिती जी आहे ती न्यायालयाला देण्यात आलेली होती आणि या सगळ्या आरोपांखाली 5 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती बावधन पोलिसांनी मागितलेली होती. अखेर 3 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे म्हणजे 3 जून पर्यंतची पोलीस कोठडी जी आहे ती या आरोपींना देण्यात आलेली होती. या निलेश चव्हाणला देण्यात आलेली आहे. आता या पुढच्या तपासामध्ये त्याचा नेमका कसा सहभाग होता किंवा काय याबाबतचा तपास जो आहे तो पोलीस करतील आणि मोबाईल जे आहेत करिश्मा आणि लताचे ते हस्तगत करणं आणि त्यातलं संभाषण जे आहे मोबाईलवर झालेलं चॅटिंग जे आहे ते पोलीस मोर्चा प्रमुख आव्हान असेल. जर हे चॅटिंग डिलीट केलेलं असेल तर त्यातला महत्वाचा पुरावा जो आहे तो नष्ट केला कलम सुरेश चव्हाण याच्यावरती लावण्यात येऊ शकतं. त्या दृष्टीस करायचं असल्याचं न्यायालयाला सांगण्यात आलेलं होतं आणि या सगळ्याची दखल घेत आणखी एक महत्वाचं कलम जे त्याच्यामध्ये लावण्यात आलेलं होतं ते ज्युव्हेनाईल जस्टिस जे ऍक्ट म्हणजे बाल न्याय हक्क कायदा जो आहे त्याचं कलम 86 लावण्यात आलेलं होतं आणि त्याच्या दृष्टीने सुद्धा न्यायालयामध्ये युक्तिवाद करण्यात आला दोन्ही वकिलांकडून. ते अजामीनपात्र आहे असं सरकारी वकिलांनी सांगितलेलं होतं. तर आरोपीचे वकील जे आहेत त्यांच्याकडून हे कलम जामीनपात्र असं सांगण्यात आलेलं होतं. त्यासाठी एक मिनिटभर युक्तिवाद जो आहे तो न्यायालयामध्ये झाला. मात्र हे कलम अजामीनपात्र असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर आता 3 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती निलेश चव्हाण याला देण्यात आली आहे. तर धन्यवाद वैभव, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.